नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. मी रवींद्र आंबेकर. अमरावतीमध्ये आल्यानंतर मी बऱ्याच भागांमध्ये फिरलो, तिथली माहिती घेतली आणि त्याही सोबतीने मला बच्चू कडू यांना भेटायचं होतं. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला कोविड-19 चा सगळा प्रसार होत होता त्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कुठले मंत्री क्वारंटाईन झाले असतील तर ते बच्चू कडू होते आणि त्यांच्या तब्येतीची काळजी सगळ्या महाराष्ट्राला होती. ते लोकांच्या मध्ये होते म्हणून त्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं, कारण लोकांचा संपर्क वाढला होता, ताप आला होता आणि ह्या सगळ्या काळामध्ये मदतकार्य असेल, क्वारंटाईन झाल्यानंतरची तडफड असेल की आपल्याला बाहेर जाता येत नाही, इथपासून अमरावती पुन्हा एकदा चर्चेत आहे, हॉटस्पॉट आहे, रेड झोन आहे. सो अमरावतीची एकूण स्थिती या सगळ्या गोष्टींवर मला त्यांच्याशी चर्चा करायची आणि खास करून त्यांच्याकडे खाती सुद्धा सेन्सिटिव्ह आहेत, तर त्याचा कारभार कसा चालला या सगळ्या काळामध्ये. बच्चू कडूजी, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. धन्यवाद. मी ज्यावेळेला तुम्ही क्वारंटाईन झालात म्हणून पहिल्यांदा बातमी आली तेव्हा मला थोडा धक्का बसला, कारण तुम्ही सतत लोकांमध्ये जाता, लोकांच्या संपर्कात येता आणि हा संपर्क कसा काय तोडून चालणार होता. तर ह्या काळामध्ये नेमक्या काय भावना होत्या तुमच्या? खरं तर 15 मार्चला आमचं अधिवेशन संपलं आणि 15 मार्च ते 22-23 मार्चपर्यंत आम्ही सतत लोकांच्या संपर्कात आलो आणि 2 ते 3 हजार लोक रोज अपडाऊन आम्ही भेटायचं आणि घरी देवा पण म्हणायचं नैना वगैरे का थोडंसं त्याला थांबवा, ब्रेक द्या. ते काय लोक नाही म्हटलं तर तेव्हा एवढं त्याच्यात सिरियस गंभीरता आली नव्हती. लोकांना आपण म्हटलं तरी लोकांना हसत होते. ते म्हटलं बाबा राहू दे, अजून गंभीरता नाही आहे, आपण काम करायला काही हरकत नाही. आणि ते काम करत गेलो, करता करता थोडंसं मला गळ्याला थोडा त्रास झाला आणि ताप आला, तर मी ते तपासायला दिला आणि तपासणी झाल्यावर ते डाऊटफुल दाखवलं. ते डाऊटफुल यायलाच नाही पाहिजे होतं, तरी मी CS ला विचारत होतो का डाऊटफुल म्हणजे काय होतं नेमकं, मला याच्यात संकटात टाकू नका. पण ते डाऊटफुल आला आणि मग त्यांनी आम्हाला क्वारंटाईन करायला सांगितलं की तुम्ही आता कुठं जाऊ नका. ते 3 दिवस माझ्यासाठी बिलकुल, कारण मला त्या मागच्या त्या 15 दिवसात मी कोणाला भेटलो, किती हजारो लोकांच्या घरी गेलो असणार, कित्येक लोकांच्या म्हणजे संपर्कात आलो असेल आणि हे सगळं आता आपल्यामुळेच हा ताप सगळा समोर येणार आणि त्याला आपणच कारणीभूत असणार असा एक मोठा विचार होता. आणि कशानं काय झालं तर मग परिवारासहित कार्यकर्त्याचा आत्ता नेमका संघर्षाचा काळ थोडा थांबला होता आणि सुरुवात झाली वर्षानंतर. आणि तर मग कार्यकर्त्याच्या आमच्या बैठकी, कारण हे सगळं झाल्यावर 6 महिने झाले होते मंत्रीपद होऊन, 6 महिने नेमके झाले नाही आणि आम्ही चांगले प्लॅनिंग केले होते. मग ते सगळे विचारायचे का उद्या जर कशानं काही झालं, कारण ते दिवस एकदम सुरुवातीचे होते आणि मरण निश्चित आहे बाबा अशी, पण कोरोना झाला की माणूस अशा भीती असल्यामुळे मग ते खूप ते अलग ताट धुणं, ते रोज रात्री एकटं झोपत होतं तर विचार येत होते आणि मग डोळ्यात कधी पाणी पण यायचे का आता उद्या रिझल्ट येणार आणि उद्या जर पॉझिटिव्ह आलं तर मग किती लोक, 2000 लोक आणि अमरावतीला सुरुवात करण्याचाच, कोरोना सुरुवात करण्याचाच आपला हातभार लागेल की काय, अशी एक मोठी दडपण सुद्धा होतं सगळं. तर मग ते सकाळी 7 वाजता माझ्या PS चा फोन आला आणि तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि मग मी इतका आनंदित झालो आहे का हे सगळे संकट जशी काही पूर्ण निघूनच गेले आणि जोऱ्यानं उडी घेऊन मग आम्ही मिठी घेतली बाया नैनाची, नाही आपण आता सेफ आहे, आपण आधी कामाला लागू. आणि पुन्हा आम्ही काही 4-5 दिवस थोडं दडपण होतं आणि मग पुन्हा अकोल्याची पालकमंत्र्याची जबाबदारी आहे, ते 550-600 पर्यंत तिथं आता पेशंट गेले. विदर्भात सगळ्यात जास्त पेशंट असणारा जिल्हा आता अकोला आणि त्याचा मी पालकमंत्री आहे आणि ते रोज 8 दिवसानं 5 दिवसानं मी जात राहतो अकोल्याला. एकंदरीत ते दिवस, ते 3 दिवसात म्हणजे ते म्हणतं ना सगळं काय नरक स्वर्ग सगळं दिसलं, जीवनपट डोळ्यासमोर जात होतं, काय राहिलंय, काहीच करायचं राहिलंय. आणि त्यात सगळ्यात दुःखाची गोष्ट एकच होती का आपल्यामुळे कोणाला बाधा होऊ नये. स्वतः व्यक्तिगत एखादा काही ॲक्सिडेंट होऊन आपण मरणं हा भाग अलग, पण आपल्यामुळं हजारो लोक आता बाधित होईल त्याचं दुःख काही वेगळंच होतं. ते काही वेगळीच हे होती, त्याची वेदना खूप होत्या आणि त्याच्यातून बचाव झाला तो वेगळा आनंद होता खरं तर. पण डोळ्यासमोर गेलं म्हणजे काय काय गेलं, काय काय राहून गेलं याचं काहीतरी हिशोब मांडला असेल तुम्ही की आता ठीक आहे हे नवीन आयुष्य आणि याच्यानंतर काय करायचं, काय राहून गेलंय किंवा काय करता आलं नव्हतं. काही गोष्टी अपंग बांधवाच्या होत्या, विधवा भगिनीच्या,
ज्या मतदारसंघात आता आम्ही खूप चांगली व्यवस्था अशी का अपंगासाठी एक चांगलं युनिट कसं सुरू करता येईल, विधवा भगिनीसाठी. खरं तर कोरोनामुळे आता आम्ही बरंच मागं पण आलो. ज्या डोक्यात कल्पना होत्या त्या पण आता या वर्षात सगळ्या कठीण झाल्या. कार्यकर्ते ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे, जे आपल्या आंदोलनात सातत्यानं होते, त्या कार्यकर्त्यासाठी आपण काहीतरी उभं केलं पाहिजे. ह्या सगळ्या संकल्पना मतदारसंघात आता नवीन एवढी मोठी सत्ता आपल्या ताब्यात आहे. आपण फक्त आतापर्यंत 15 वर्ष झेंडे घेऊनच भांडत होते, आता सत्ताच आपल्या हाती आहे. तर मतदारसंघाचा चांगला आम्ही प्लॅन तयार केलेला होता. म्हणजे शहर गावातले काही 4-5 गावं, त्यातल्या शाळा चांगल्या करणे, काही आरोग्य केंद्र, आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करणे, हा सगळ्या डोक्यासमोरच्या सगळ्या संकल्पना. आता असं जे बजेट आहे ते चांगल्या पद्धतीनं यावेळेस आम्हाला आलं होतं. तर त्या सगळ्या रंगलेल्या सगळे म्हणजे जे स्वप्न रंगले होते त्याच्या सगळ्या आता क्षणातच त्या सगळ्या नष्ट होईल असे सगळे चित्र होते. भाऊ आणि परिवारामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, पण त्या आता क्षणातच सगळं संपल. आणि भीती तर अशी होती का आपल्यामुळं सगळ्यात मोठं दुःख होतं का आपल्यामुळं आता सगळे संपन. ते त्याच्यावर खूप म्हणजे ते वेदनादायक होतं. आणि बऱ्याच गोष्टी ज्या करून ठेवल्या होत्या त्या आता संपणार म्हणून ते पण खूप अडचणीचा वाटत होतं सगळ्याविषयी. एक कोरोनाची जी भीती सुरुवातीच्या काळात, कारण तुम्ही ती भोगले म्हणून जो काही स्टिग्मा होता लोकांमध्ये, खूप आपण पाहिलं की अजून पण लोक घाबरतात. म्हणजे आता थोडी काही ठिकाणी खूप बाधित रिकवर्ड होऊन चालले म्हणून आता भीती कमी झालेली आहे. पण जो स्टिग्मा आहे आजही समाजामध्ये की कोरोना झाला म्हणजे माणसाचं आयुष्य संपलेलं आहे, तर हा तुम्हाला अजून पण दिसतो का? आणि खास करून ग्रामीण भागामध्ये जिथे अजून पोहोचलेलं नाहीये हे, तर इथलं जनजीवन पण प्रभावित आहे का याच्यामुळे? नाही, 2 गोष्टी आहेत याच्यातले. 2 दुःख आहे. एक दुःख असं आहे का आपल्यामुळे दुसऱ्याचं मरण येतं. ह्या दुःखातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. म्हणजे आणि दुसरं दुःख का आपण स्वतः पण धोक्यात जातो. त्यातलं काही व्यक्तिगत जीवन जगत असताना स्वतःचं दुःख, स्वतः मरणं हे दुःख तर आहेच, ते प्रत्येकाला आहे. पण आपल्यामुळे आता बाकीचा माझा भावाला ते बाधित करेल, माझ्या कार्यकर्त्याला करेल, सामान्य माणूस बाधित होईल आणि मी त्याचा कारणीभूत ठरेल. म्हणजे मी त्याच्या मरणाचा जर मी पापी ते ठरत असेल तर ते सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि त्याला ते सगळ्यात मोठं म्हणजे घाबरण्याचं कारण असू शकतं. दुसरं आपण पाहतो का खेड्यापाड्यात अजूनही मी नेहमी म्हणत असतो का देशासाठी आपल्याला काय करायला पाहिजे होतं, आपण लोकांनी कसं वागायला पाहिजे होतं. नेहमी कधी कधी आपल्या वागण्यात त्या चुका नेहमी घडत असते. काय कोरोनाला काय हटवासाठी काय करायला पाहिजे, तर 1 मीटरचं अंतर ठेवायला पाहिजे, मास्क लावले पाहिजे, सॅनिटायझरनं हात धुवायला पाहिजे, साबणीनं हात धुतले पाहिजे. 3 गोष्टी केल्या तरी मला वाटतं बऱ्यापैकी त्याला आपण ब्रेक लावू शकतो. पण तेवढंच का होत नाही आपल्याकडून. तेवढं जर कदाचित केलं आपण, म्हणजे मोठं काम तर करायचं नाही आहे, मेहनतीचं काम करायचं नाही आहे, पाठीवर काठ्या पण घ्यायच्या नाही आहे, पण एवढं काम जर लोकांनी केलं तर कदाचित ते थांबवू शकते. हा पण एक मोठा म्हणजे तो आता चेंडू लोकांच्या बाजूनं आहे, त्यांच्या याच्यात आहे. तर ते जर ते पण आता गावात आम्ही म्हणत असतोय, काही गावात गंभीरता कधी ते माहीत आहे का? आता आमच्या गावात बाजूचं इथून 4 किलोमीटरवर 2 पॉझिटिव्ह पेशंट आले. तर गाव लाठी घेऊन कोणी बाहेर आलं नाही पाहिजे असं तसं. आणि ते पॉझिटिव्ह नव्हते तेव्हा गाव म्हणत होते काहून फिरू देत नाही, काय कारण आहे, आणि तुला इथेच आला का कोरोना. क्षणातच गावाचा स्वभाव कसा बदलतं. आणि आता त्यांच्या संपर्कातले जे निगेटिव्ह आले लगेच गाव पुन्हा रिलॅक्स झालं. म्हणजे आता कोरोनाचं साथ गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला असं वाटतं बॅक टू बेसिक जाईल, पुन्हा होतं तसंच राहील? हो, मला वाटतं काही फार शिकणार नाहीत लोक. नाही शिकणार नाही. आणि आतापासूनच लोक लग्न कॅन्सल करून दिवाळीनंतर चांगलं मोठं लग्न म्हणजे ती एक अजूनही गंभीरता फार आहे, असं काही चित्र नाही आहे. आणि लोक काय होतं, सार्वजनिक दृष्टिकोन संपला आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे का माझा व्यक्तिगत स्वार्थ वाढला का सार्वजनिक गोष्टी ह्या थोड्या खाली अशा टप्प्यानं जात राहतं. का माझ्या वर्तणुकीमुळं सार्वजनिक जीवन उद्ध्वस्त होईल हा विषय थोडा कमी होत चालला. म्हणजे त्याचं मूळ कारण आहे आम्ही पहिले धार्मिकता बाळगतो, जातीयता बाळगतो, आणि ते सगळं संपलं का तिसरा टप्पा आमचा असा आहे की आम्ही कुटुंब सांभाळतो. पहिले धर्म सांभाळायचा, जात सांभाळायची, कुटुंब सांभाळायचा, आणि जमलं तर मधातला पक्ष सांभाळायचा.
हा जो आहे त्याच्यामध्ये देश ह्या चारही टप्प्यात कुठं सापडत नाही, तो दुरून दुरून दिसत नाही, हा त्याच्यातलं मूळ कारण आहे. पण आताही दिसत नाही तुम्हाला एवढं मोठं क्रायसिस नंतर पण, आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बिघडली आहे, लोकांना खायला मिळत नाही आहे, म्हणजे एवढाच याच्यापेक्षा आणखीन काय शिक्षण असावं, काय ठेच असावं? मला नाही वाटत. ज्याचे दुःख तो भोगतो, दुसरा काही क्षणापुरता गंभीर, जसा एखादा सैनिक सीमेवर मरण पावला, हुतात्मा झाला, शहीद झाला, का गाव अख्खं जमा होते आणि तिथून निघताच मग तो जसे पावलं त्याच्या घराकडे जाते, तसा सैनिक मागं जातं आणि कुटुंब डोक्यावर येतं. असं सध्या मला वाटतं सगळ्या इकडे. जसं आपण पाहतो का एखादी सैनिकाच्या विधवा पत्नीला उपोषणाला बसावं लागतं, तर गाव तर पेटून उठायला पाहिजे, पण नाही उठत. म्हणजे असे बरेच उदाहरण आपल्याकडे आहे. त्या भावनाच मुळात राजकीय लोक तेवढे जबाबदार आहे सगळ्या. म्हणजे आम्ही जे बीज पेरलं ते त्याला तेवढंच कारणीभूत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर किती परिणाम तुम्हाला दिसतो याचा? म्हणजे आता एक याच्या पुढच्या कोरोना नंतर सगळ्यात मोठं चॅलेंज असेल ते अर्थव्यवस्था सांभाळायचं असेल तर शहराची अर्थव्यवस्था आता प्रोडक्शन सुरू झालं, डिमांड सप्लायच्या गॅपने सुरू होऊन जाईल, किंवा डिमांड सप्लायच्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ती शेतीशी निगडीत आहे. त्याचा व्यवहार मुंबईसारखा, पुण्यासारखा, नागपूर, अमरावतीसारखा फास्ट नाही आहे. ही ग्रामीण अर्थव्यवस्था कशा पद्धतीने पुन्हा मार्गी येईल, किंवा तुम्हाला असं वाटतं खूप लांब जाईल अजूनही? ग्रामीणचं काय झालं माहीत आहे का हा दरवर्षाचा हिशोब आहे त्याला, आणि एक वर्ष त्याचा गारज झालं का तो त्याला 3-4 वर्ष घेऊन जातो तो, आणि त्याला बाहेर निघू देत नाही. म्हणजे बरेचदा नोटाबंदी आली, ते वर्ष गेलं, त्यानं 3 वर्षाचा हे केला, सातत्यानं दुसऱ्या वर्षी दुर्दैवानं दुष्काळ आला, ओला, आणि ह्या आता मागच्या वर्षी दुष्काळ आला. हे असा लगातार त्याला थोडं जंप घ्यायला काही ना काही पाहिजे असते. यावेळेस सगळे पिकं चांगले होते, संत्रा चांगला होता, सगळं चांगलं होतं. कोरोना आला, लोकांना पोपई उपटून फेकली, वांगे फेकून दिले, जे काही त्याच्या शेतात होतं त्याला बराच ब्रेक बसला. आणि त्याच्यामुळं काय झालंय का शेतकऱ्याचं खरं नुकसान काय आहे का मी 2 लाख रुपये लावले आणि त्याच्यातून 2 लाख निघाले नाही, उलट ते 2 लाख तर गेलेच, पण ते नष्ट करायला पुन्हा खर्च लागला. असा धंदा कोणाचाच नाही होत. आज कापडवाला असेल तर कापड शिल्लक आहे, ते नष्ट करायचे काम पडत नाही. विटा बनवल्या असन किंवा साधं सोनं काही लोखंड बनवलं असन, सिमेंट बनवलं असन, तर ते किमान तो वापरू शकतो. तो इथं तो भाजीपाला उत्पादक शेतकरी असन किंवा कडधान्य उत्पादक शेतकरी असन, याच्यावर दैनंदिन ज्या जीवनातल्या जे आहे, जे घडामोडी आहे, त्याचे खूप परिणाम याच्यावर नेहमी पडत असतं. आणि त्याच्यामुळं आत्ता जे व्यवस्था आहे, म्हणजे शेतकरी नेला म्हणजे शेतमजुरी सुद्धा मागं गेला, आणि मग त्या ग्रामीणवर असणारी बाकीची जी काही 12 बुल्लत्तेदार आहे त्याच्यावरही परिणाम पडलेला आहे. गावागावामध्ये प्रॉब्लेम असा आहे का एकतर लहानमध्ये म्हणजे खूप अर्थव्यवस्था जी बजेट त्याचं आहे ते प्रचंड कमी आहे, पुंजी फार कमी आहे. पुंजी असणाऱ्याचा फार जास्त परिणाम नाही पडणार. इथं पुंजीच नाही आहे ना, पुंजी व्यवस्थापासून कोसं दूर आहे का शेतकरी, शेतमजूर. आणि त्याच्यानं आता हा पुन्हा 3-4 वर्ष याला घेणार. का संत्रा पूर्ण म्हणजे लोकांनी 10-10 लाखाचा संत्रा घेतला. कोरोना जसं बातमी झाली, लॉकडाऊन आला पहिला, तो 10 लाखाचा संत्रा व्यापाऱ्यानं 1 लाखातच मागितला. एका दिवसात घसरण जे आहे ना, मला मान्य आहे का 1000 रुपयाचा वस्तू 800 रुपयाला विकली मान्य आहे, पण जेव्हा 200ला विकायला लागते तेव्हा मात्र मग सगळं. पण तुमच्या डोळ्यासमोर घडतंय, तुम्ही सरकारमध्ये मंत्री आहात, त्याच्या आधी तर आंदोलन करू शकत होता तुम्ही. या 3 पक्षांचं सरकार, त्यात अनुभवी एवढी लोक, आणि हे सगळेजण असल्यानंतर, एकत्र आल्यानंतर सुद्धा रिस्पॉन्स टाइम होता किंवा सुरुवातीचा जो रिस्पॉन्स होता खूप स्लो होता आणि खूप गोंधळल्यासारखा होता. याचं तुम्हाला खाली ज्या वेळेला पाहतो आपण, ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, याचे तुम्हाला काय प्रतिसाद जाणवले, पडसाद जाणवले? खास करून शेतकऱ्यांच्या बाबतीत तर आहेच, अजूनही चालू आहे. अजून त्यांचं सामान, अजून कापूस गेला ना काही लोकांचं, कापसाची खरेदी राहिलेली आहे. मी ते म्हटलं होतं की सरसकट कापूस खरेदी करायला पाहिजे होता. FAQ नॉन FAQ हे ग्रेड ठेवायची गरजच नव्हती. ते चुकून मी उद्योजी साहेबांना पण 2-3दा बोललो, त्यांच्यासमोर निवेदन दिले. तूर आणि चना हा पण अजूनही खरेदी व्हायचा आहे. माझं म्हणणं खरेदी न झालेलं जे हे आहे, एकतर शेवटच्या बोंडापर्यंत खरेदी केलं पाहिजे,
आणि नाही खरेदी झालं तर त्यांना मग चढ उतार निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. म्हणजे मार्केटला जर कापसाचे भाव 4,000 आले असेल आणि हमीभाव जर 5,353 पर्यंत असेल तर 1,500 रुपयापर्यंत जे हे आहे, नाही 1,500 तर 1,000 रुपये तरी म्हणजे त्याला समोर किमान त्याच्यापर्यंत जाण्यापर्यंत ते 1,000 रुपये तरी अनुदान सरकारनं घोषित केली पाहिजे. आता हमी भावानं माल शेतमाल खरेदी करणं हा 70% केंद्राचा विषय येतं. केंद्र पाहिजे त्या पद्धतीने समोर येत नाही, राज्यांना सुद्धा समोर येऊन दोघंही मिळून खरं तर याचा वाटेकरी बनलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. कारण त्या दिवशी बोलताना एक विषय हाही महत्त्वाचा आहे का इथं पहिले जगाचं का पोटाची व्यवस्था करायची, हे पहिला विषय आहे. का संकट टाळता कसं येईल त्याच्यासाठी पूर्ण लक्ष, जसं आता एज्युकेशनचं आपण बोलतो किंवा इतर धंद्याचं. बरेच लोक असे म्हणतात व्यापारी का आम्हाला दुकान उघडू द्या, आम्ही 2 महिने बंद आहोत, आमचं चालणार कसं सगळं. तर आम्ही त्यांना असं म्हणतो का आता 2 महिने तू तीनही महिने लागले तर तुला थांबावं लागेल. कारण तुझ्या दुकान उघडल्यानं जर मरण येत असन तर त्याला पहिले थांबावं लागेल आणि मरण टाळावं लागेल. हा एक मोठा सध्या नेते मंडळी म्हणा की अधिकारी किंवा सरकारच्या प्रायोरिटीचा विषय आहे. पण तरी सुद्धा सुरुवातीला गोंधळ झालाच आहे. तो प्रशासकीय पातळीवर झाला, कॅबिनेटमध्ये पण फार संवाद नव्हता, सुसंवाद नव्हता. अजूनही तुम्हाला असं वाटतं का की हा सुसंवाद झालेला आहे, अजूनही लोकांना फार विश्वासात घेतलं गेलं नाही? मला माहित नाही तुम्हाला किती वेळा बोलवलं आणि तुमचे सल्ले किती वेळा घेतले. माझ्या आता 4-5 आमच्या विषय झाल्या, आजही विशेष एज्युकेशनच्या बाबतीत होते त्या संदर्भात. पण अडचणी हे आहे का मैदानावरचा विषय आणि बैठकीतल्या चर्चा आणि कागदावरची आकडेवारी याच्यात जमीन आसमानचा फरक आहे आणि ती गफलत होणारच आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे का कोरोनाचा काही ट्रॅक नाही आहे, असा मार्ग ठरला नाही उपचाराचा. हे अचानक आलेलं संकट आहे. म्हणजे इथं काय होतं 2-3 मोठ्या गोष्टी अडचणीच्या आहे का इथे तुम्हाला शत्रू दिसत नाही, अंदाजित गोळी मारणं सुरू आहे का या दिशेनं तो असेल कदाचित, मग तोप मारून पाहतं तर कोणी मशीन गन मारून ते न कोणी बॉम्ब टाकून पाहतं आणि तो काही मारत नाही. स्पष्ट दिसला असता तर निशाणा चुकला असता तर आपल्याला म्हणता आलं असतं का तुम्ही चुकलेलं आहे. इथे शत्रू दिसत नाही, हा मोठा आहे आणि त्याचा कशा पद्धतीचं मरण आहे, त्याचं जगणं कसं आहे आणि त्याचं मरण कसं आहे हाही मोठा गोंधळ आहे. म्हणजे तो किती काळ राहील, कसा राहील, कशा पद्धतीनं नंतर समोर येईल, त्याच्यानं सगळं प्रशासन गोंधळालं. मी जेव्हा पालकमंत्री आहो तर बरेचदा तुम्ही पाहतो का जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी चुकीच्या ठरल्या आणि त्या तच्या तशा लागू पण झाल्या नाही. आता तर कोरोनामध्ये 80% लोकांना लक्षणच दिसत नाही. म्हणजे लक्षणही बदललेले आहे. लक्षणं बदलले मान्य करू ते कदाचित माहीत तरी पडेल. 80% लोक असे का आता माझ्या अकोल्यात जेव्हा मी पाहिलं का ज्याच्याकडून 80 ते 90 लोकांपर्यंत तो पोचला त्यांना आमचं सगळ्यात मोठी लिस्ट वाढवली तर तो 50व्या दिवशी भरती झाला. 50 दिवस अगोदर त्याला तो प्रभावित होता आणि 50व्या दिवशी माहीत झाल्यानंतर मग माहीत पडलं का 1000 लोक त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन हे झाले. हा मोठा गंभीर आहे याच्यातला. म्हणजे याच्या कसं आहे असा रस्ता जर ठरला असता ना कुठं चढ आहे, कुठं उतार आहे, कुठं पोल आहे, कुठं खाई आहे, कोणत्या बाजूनं आहे तर माणूस चालवून व्यवस्थित गाडी. पण आता ते मोठा प्रॉब्लेम आहे का याला चालवायचं कसं. आम्ही कलेक्टर सगळे ते मेहनत खूप करतं पण झालं ते चित्र जे काय आहे ना ते मी आता अकोल्याला पालकमंत्री आहे, तो कलेक्टर दिवस रात्र बिचारा त्या कलेक्टर ऑफिसमध्ये बसला राहतो लोकांच्या गोंधळात. म्हटलं तुम्हाला काही भीती वाटत नाही का, तुम्हालाही कोरोना होऊ शकतं. मग घरचे बायको आहे, तिचा मुलगा आहे, आता काय बच्चू गेल्यानंतर आपले कपडे आपण धुवायचे, आंघोळ करून जायचं, अंतरावर जेवण करायचं, वेगळ्या खोलीत झोपायचं. म्हणजे हे सगळं करताना हा मोठा म्हणजे असं काही ठिकाणी प्रशासनानं चुका केल्या मान्य आहे पण मला असं वाटतं का त्या मानानं प्रशासनाला आत्ता आपण अशा पद्धतीचं घेऊन जाणं त्याच्यावर ते थोडं त्यांच्या उत्साहाला थोडंसा. तुम्ही स्टिंग ऑपरेशनही करण्याचा प्रयत्न केलाही होता. मी तर विदाऊट पालकमंत्री गेलो, म्हणजे मी पालकमंत्री म्हणून नाही गेलोय. मला पोलिसांची तेव्हाची कामगिरी चांगली वाटली, मला अडवलं वगैरे, मी त्याच्यासोबत भांडलंय, ते माझ्यासोबत भांडत होते. नंतर मी अंदरच्या बोडीतून गेलो का अंदर काय अवस्था आहे या काठावरची.
तर सहज एका जणांना त्यांना ओळखलं, माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना काही न चुकत, अरे बच्चू कडू आ गए. तर मी तिकडे गेलो तर त्याच्या त्यांना आम्हाला चहा पाण्याचा आग्रह केला. पण तो नंतर उठता उठता म्हणजे हमारे घर के कल ही आ गए हॉस्पिटल से, पॉझिटिव्ह थे. चहा पाजल्यानंतर आम्हाला ते आलं म्हणजे हमारे घर के पॉझिटिव्ह आहे. पण ते आता ते नॉर्मल होते, कुटुंब नॉर्मल होतं, आम्ही पण नंतर गंभीर झालोय. तर हा अशा सगळ्या म्हणजे आता आपण करावं काय लोकांसाठी हा मोठा प्रश्न आहे. आता तुम्हाला गंमत वाटते पण तेव्हा तुम्हाला खरोखर एकदम तेव्हा तर शॉकच झाला ना की बाबा पहिले सांगायचं होतं ना. असं स्टंट अंगावर येऊ शकतो. हा असं आपण ते अडचणीचीच आहे. म्हणजे काय होतं आपण करतोय मला काय होतं एका इकडे आपण ते गंभीरतेने घेतलं तर रात्री झोप लागत नाही आणि गंभीरतेने घेतलं तरी झोप लागत नाही. दोनही एकूण माणूस मोठा अडचणीत येते का अरे आपण तर नाही झाले पाहिजे होतं यार तिथे. म्हणजे आणि गेलो तर आपण कमसे कम ह्युमन एफर्टच्या पलीकडचं आहे हे सगळं. म्हणजे मानवी याच्यामध्ये की तुम्ही काही असो तुमचं कोरोना तर लागू शकतो कधी. हो ते आणि हा मोठा म्हणजे विचित्र आहे व्यवस्थेमध्ये आपण. मला नाही वाटत का एकतर लोकांनी किती मनावर घेतलं, अजूनही लोकांनी मनावर नाही घेतलेलं आहे. मला नाही वाटत. म्हणजे आता आम्हाला भेटायला येतं ना अजूनही कानात सांगते लोक बच्चू होते मॅडम दुरून सांग ना. आता काल आज मी सकाळी आजचीच गोष्ट आहे, बोबडे नावाचा आमचा कार्यकर्ता होता, तो गाडी घेऊन गेला, सोऱ्यानं चालला, मी दिसलो त्याला आणि तो गाडी वापस आला. अरे बच्चू असं तसं हे लगेच हातात हात मिळवला. अरे म्हटलं हातात हात नको मिळवू ना. अरे आपल्याला काय होते म्हणजे त्याच्यात ते जो आत्मविश्वास आणि म्हणजे तो जोश आहे त्याच्यात होश गमावतेच लोक. म्हणजे ते आहेच थोडं अडचण. पण आता तुमच्याकडे जे डिपार्टमेंट खास करून महिला बाल कल्याण डिपार्टमेंट आहे आणि ह्या सगळ्या तुमचे बरेच प्लान्स होते या सगळ्या याच्यामध्ये. ह्या कोरोनाच्या काळामध्ये आता बऱ्याच डिपार्टमेंट्सच्या बजेटलाही कट लागतोय, अनेक फक्त जे काही वर्केबल गोष्टी आहेत त्याच चालू आहेत. तर तुमचे काय प्लान्स होते तुमच्या वेगवेगळ्या खात्यांच्या संदर्भामध्ये? बरेच खाती तुम्हाला दिलीत आणखीन. कामगाराच्या बाबतीत आम्ही एक चांगला प्लॅन केला होता का त्याची जे लूट होतं ते कशी थांबता येईल. कारण लुटी आम्ही सगळ्यात जास्त कामगाराची लूट जे पाहतो आहे ते प्रचंड प्रमाणात आहे. आम्ही ठरवलं होतं का जिल्ह्यावाईज मेळावे घ्यायचे, तक्रार निवारण शिबिरे घ्यायचे, कंपनीवाला तिथं असेल, आयुक्त तिथं असेल आणि असे सगळे तिथं घेऊन आपण त्यांची पहिले हे करायची आणि त्याच्यातून कायद्यामध्ये काही बदल करता येईल का तसा प्रस्ताव तयार करून आपल्याला समोर जायचं. पण ते सगळं आता अजूनही मला वाटतं की ते मेळावे घेणं आणि तक्रार नेमकं माझ्या मतदारसंघातली रावटी होऊन गेली म्हणून बरं झालं, नाहीतर ते पण आमची रावटी राहिली असती. पण असं एज्युकेशनच्या बाबतीत सुद्धा आम्ही 12 शाळा चांगल्या जिल्ह्यातल्या एक जिल्ह्यातल्या चांगल्या कमी बजेटमध्ये आणि शिक्षणची व्यापकता आहे. शिक्षण ही पुस्तकापुरतं मर्यादित राहू शकत नाही. तर तशा प्रकारतीनं व्यापकतेनं समोर एक शाळा कशा करता येईल त्या पण तो प्लॅन सगळा राहिलेला आहे. जलसंपदामध्ये पुनर्वसन वसित लोकांच्या खूप अडचणी आहे, ते मरापर्यंत टेकले बिचारे. तर त्यांचे असं सगळा होता प्लॅन चांगला. म्हणजे जागच्या जाग्यावर निवारण हा जो प्रयत्न आम्हाला करण्याचा म्हणजे त्याच्यातल्या चांगल्या उपाययोजना आपल्याला करायच्या होत्या. तर आता मला नाही वाटत अजून 1 वर्ष सरकार आर्थिक मजबूतीनं येईल किंवा सार्वजनिक कार्यक्रमासाठी आपण समोर जाऊ. दोनही गोष्टी मोठ्या अडचणी. टिकेल का सरकार? आता हे सुरू झालं की काही राष्ट्रपती राजवट येईल किंवा सरकार पाडलं जाईल किंवा पाडण्याची शक्यता आहे. तुम्हाला असं वाटतं का? कारण शेवटी फायनली तुमचा रोल फार महत्त्वाचा असतो. नेहमी सरकार बनतात किंवा पडतात त्यावेळेला. नाही आता तसं एवढी आमची गरज नाही आहे, पण नवीन समीकरण बनत असेल तर गरज लागेलच. पण माझं असं वाटतं का राष्ट्रवादीला सरकारची गरज आहे. म्हणजे जनतेला किती गरज आहे राष्ट्रवादीची हा नंतरचा भाग आहे. काँग्रेसची नंतर आमची जास्त फोकस आहे. सेनेची जनतेला किती गरज आहे किंवा माझी जनतेला किती गरज आहे नंतरचा भाग आहे. पण ह्या सगळ्या पक्षाला सरकार सत्ता खूप गरज आहे. हे पहिलं तर हे म्हणजे स्पष्ट बोलतोय मी. कधी या बोलण्याच्या माझ्यावर काही टीका टिप्पणी होऊ शकते, पण आता पहिले पक्षाला खूप गरज आहे सत्तेची आणि मग त्या सत्तेतून पुन्हा जनतेचं भलं करण्याचा हा जो भाग आहे हा आता यांना करावंच लागेल. या दोनही गोष्टी कारण शत्रू काही समोरचा जो विरोधक आहे तो काही असा आंडू पांडू नाही आहे, तो पण मजबूत आहे आणि त्याच्यामुळे आणि त्यांचं केंद्रात सत्ता पण आहे.
तो एक भाग खूपच हे आहे. आणि अशा वेळेस केंद्रातली सत्ता आणि राज्यातला हे त्रिशुंक व्यवस्था ही निश्चितच थोडीशी अस्थिरता जरी असली तरी स्थिरता भक्कम आहे, प्रचंड स्थिरता आहे. कारण तुम्ही पहिले सांगा का ह्या तिघांचा आमच्या 4-5 जणीचं जमणं हाच तर त्याच्यातला सगळ्यात मोठा आम्ही पाहतो का हे ते म्हणते ना हे जोड जो आहे ना फेमिकॉल का जोड आहे तसा आहे हा. म्हणजे हे पहिले एकत्रित येऊन सत्ता निर्माण करणं याच्याहूनच त्याची मजबूती आहे. पण आता तुम्ही विरोधक असता, तुम्ही सत्तेत नसतात, मंत्रीपद नसतात, तर तुम्ही कदाचित आंदोलन केलं असतं, कोरोनामध्ये पद्धतीने केलं असतं, ऑनलाईन केलं असतं, पण केलं असतं. म्हणजे आज जी स्थिती आहे ती आंदोलन करण्यासारखी स्थिती आहे वेगवेगळ्या ठिकाणी. हाय बरोबर आहे. पण आता माझं काय मत आहे का जसं सत्तेत राहून अधिक चांगलं करू शकतो माणूस, चांगल्या गोष्टी सुचवू शकतो. आता सत्तेतला एक भाग होतोय. जसं आता शिक्षण विभागाची आमची झूमवर चर्चा झाली तेव्हा मी 2-3 गोष्टी चांगल्या मांडू शकलो आणि इतक्या जवळून म्हणजे मी आंदोलन केलं असतं तर इथपर्यंतच मी आलो असतोय ना. आता मी तिथपर्यंत हवं सध्या तरी. म्हणजे त्याचं मला समाधान नाही अशातला भाग नाही आहे. मला हे समाधान आहे की माझ्या मनातल्या गोष्टी आता मी डायरेक्ट मांडू शकतो आणि ते बऱ्यापैकी उतरू पण शकतोय. म्हणजे काही गोष्टी आर्थिक बजेटनं नाही उतरू शकत पण आता मी मुख्यमंत्र्यापर्यंत मंत्र्यापर्यंत थेट पोहोचून त्या निर्णय ज्या प्रक्रियेमध्ये आपण आता सहभागी आहोत. त्याच्यानं आता आम्ही जेव्हा सांगितलं का एज्युकेशनमध्ये सध्या तसं जसं म्हणजे आपण त्या याच्यावर नाही आलो चर्चेवर पण तरी आपल्याला ते सांगायला काही हरकत नाही. शैक्षणिक जे विषमता आहे ती इतकी मोठी आहे सध्या देशामध्ये आहे. आपल्याच राज्यामध्ये असं नाही आहे. देशामध्ये म्हणजे चंद्र आणि खाली पृथ्वी एवढी मोठी शैक्षणिक विषमता आहे. आर्थिक विषमता तर आहेच पण शैक्षणिक विषमतेचा कळस गाठला आहे आपण आणि त्याच्यामुळे आम्ही सरकारही तेवढे दोषी आहोत. त्याच्यात काही म्हणजे मला नाही वाटत आम्ही दोषी नाही अशा नाही. आमचं बजेट त्याच्याबद्दलचं काय होतं त्याच्यावर आमचे काय लक्ष किती आहे हा बऱ्याच गोष्टी त्याच्यातल्या आहे. आज मी तेच मांडलं का आता ऑनलाईन शाळा सुरू झाल्या. खाजगी मोठ्या शाळा ज्या आहे त्यांनी ऑनलाईन सुरू पण झाली शाळा. शहरातल्या शाळा बऱ्यापैकी सुरू झाल्या आणि श्रीमंताच्या शाळा सुरू झाल्या. खाजगी शहर आणि श्रीमंत हा एक झोन आहे शिक्षणामध्ये. दुसरा झोन असा आहे हा आणि ग्रामीण गरीब आणि सरकारी शाळा हा दुसरा झोन आहे. दुसरा झोन याच्यात पूर्ण तफा होऊन जाईल, नष्ट व्हायला नको. या कोरोनाच्या याच्यामध्ये त्याची शैक्षणिक अधिक गुणवत्ता दर्जा सगळी कमी जर झाली तर मोठा म्हणजे 1-2 वर्षे झालं तर मला वाटतं किमान एक पिढी म्हणजे 1-2 वर्ष याच्यावर परिणाम पडला तर किमान लाखो करोडो विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम पडू शकतं. तर तेच मी मांडलं मग का याच्यावर तुम्हाला जास्त जोर द्यावा लागेल का योगायोगानं एक गोष्ट चांगली घडली का या कोरोनामुळं चिखलदरा धारणी दूर आहे कोरोनाच्या संकटापासून. ती खूप दूर आहे. म्हणजेच ते आता ऑनलाईन नाही आहे. कोरोना ऑफलाईन आहे आणि आपण ऑनलाईन तिथे आता शिक्षण द्यायची गरज नाही. ते शाळेत जाऊन शिक्षण देऊ शकतं. म्हणजे ते त्यांच्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या ते मजबूतीचं काम आहे. तर ते याच्यामध्ये हा काही फायदा आणि काही हे आणि काही गोष्टी नवीन ह्यासुद्धा गरजेच्या आहेत. म्हणजे पहिला मी सहज विचार केला तर पहिल्या वर्गातल्या पोरांना आपण लॅपटॉप दिला किंवा चांगल्या सुविधा करून दिल्या आणि त्याची आई जर कामाला जात असेल तर त्याचे वडील कामाला जात असेल तर पोरगा एकटा नाही थांबन ना. शाळेमुळे काय झालं होतं 2 अवस्था तयार झाली. पोरगा शिकायला जात होता आणि 11 ते 5 चा पोरगा आपले आई वडील कामाला जात होते. मी अनुभव घेतलाय ना तर मुलांचा क्लास चालू असताना आपल्याला एंगेज राहावं लागतं. डिस्कनेक्ट झालं की ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये चर्चा चालते की डिस्कनेक्ट हो गया कनेक्ट कर केलो. एक पॅरेंट एंगेज राहतो. तर ह्या कुटुंबासाठी मोठा ऑनलाईन शाळा म्हटलं तर उद्योजीनं आज एक चांगला मुद्दा म्हणजे मांडला का शाळा नाही शिक्षण सुरू करायचं आहे. शाळा सुरू होणं हा फार कठीण गोष्ट आहे पण शिक्षण सुरू करता येईल, शिक्षण देता येईल आपल्याला. ते कमी जास्त होतं हा मोठा दुःखाची गोष्ट आहे त्यातली. म्हणजे श्रीमंत शहर आणि खाजगी हा पुढं जाईल आणि ग्रामीण गरीब आणि शासकीय शाळा ह्या मागं जाईल की काय ही भीती त्याच्यातली नष्ट झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकारनं काम केलं पाहिजे. तुमची सगळी आंदोलनच या गोष्टींसाठी होती. बरोबर. याच घटकासाठी होती. या सरकारमध्ये आल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का की आपण याच्यामध्ये न्याय देऊ शकतो किंवा सरकारच्या प्रायोरिटीवरच हे विषय नसतात, शोषितांचे वंचितांचे खूप शेवटच्या प्रायोरिटीवर आहे?
हा बिलकुल, म्हणजे पाहिजे तेवढं प्रशासकीय अधिकारी म्हणा, आपण मांडल्यानंतर मंत्री म्हणेल किंवा सरकार समोर येईल, पण अजूनही ते पाहिजे तसं, म्हणजे जेवढं स्मारकं उभं करायसाठी आम्ही जेवढं मजबूत आहोत किंवा आमच्या जेवढ्या भावना तीव्र होतात, मंदिरं स्मारकं, तेवढ्या हॉस्पिटल आणि शाळेसाठी होत नाही. हे दुःख अजूनही आहे. ते मिटलं ह्या सरकारमध्ये असं मी निश्चित म्हणत नाही, पण त्याला मिटवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. त्याच्यासाठी कंबर कसू. आला टाईम तर समोर जायची वेळ आली आंदोलनाच्या स्वरूपातून तर जाऊ. मी माझा ड्रॉप तयार केलेला आहे सगळा, का कसं समोर केलं पाहिजे, एज्युकेशन दृष्ट्या म्हणजे मजबूतीनं कसं केलं पाहिजे, त्यासाठी कशा पद्धतीनं समोर आलो पाहिजे. त्याची परिषदसुद्धा आता आम्ही अमरावतीला घेतली या गुरुवारी, आणि त्याच्यातूनच सगळ्या लोकांना विचारून आत्ता जे आपण कार्यक्रम देणार आहोत वर्षाचा, तर तो कसा असला पाहिजे, अधिक लहान खेळ्या पालकापर्यंत आम्ही थेट संवाद करून त्याचा एक कार्यक्रम आम्ही सरकारला देणार आहोत. एकूण आता हे सरकार आणि वैयक्तिक बच्चू कडू काय करतात आता सध्या, हे जे लॉकडाऊन सुरू आहे या आता काळामध्ये गावामध्ये हे मूकबधिरांची शाळा मी येता पाहिजे सगळं, तर एक्झॅक्टली तुमचं काय चाललंय आता मी मागं विहीर खोदून घेतली, विहिरीचा प्लॅन केला आम्ही, विहिरीचं हे करून घेतलं. मागं संत्रा इकडल्या बाजूनं आखणी करायची होती, संत्र्याची आखणी आम्ही 2-2 वाजेपर्यंत खतं टाकण्याचं काम केलं, माती टाकण्याचं काम केलं. बाजूनं आम्ही गाळ उपसून घेतला, काही मशीना इकून तिकून ठेकेदारांच्या आणून लोकांना गाळ दिला, आम्ही पण उचलला त्याच्यातला. म्हणजे ते तिथं आम्ही आता तळं पण उभं केलं एक बाजूनं, म्हणजे मोठं पाणी तिथं आता आम्हाला नदीत थांबणार आहे. म्हणजे हे सगळं जुन्या आठवणी, जुनं जीवन होतं ते ह्या 2 महिन्यात राहून गेलं होतं. शेती आमच्या मनगडातून सुटून गेली होती. पुन्हा शेतीचा तो काय म्हणते ऋण हातात आलं आणि मातीत पुन्हा रमायला लागलो आपण शेतीच्या ह्याच्यामध्ये. आता समोर आम्ही पोपई लावण्याचा प्लॅन करतो आहे, मच्छीच्यासाठी एक मच्छालयाचा एक टाका आम्ही करतो आहे. तर आता रोज सकाळी उठलं का मग सकाळपासून कामाला लागतो. इथल्या स्थानिक पेरीमध्ये जे काही गाव आहेत आजूबाजू त्यांच्यामध्ये आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोरोनानंतर रोजगाराचाच असणार आहे. रोजगार असेल, अर्थव्यवस्था तर बिघडलेलीच राहील, मग अनेक लोक गावाकडे परत येतील. अशा वेळेला गावाकडे आल्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध असला पाहिजे किंवा त्याच्या पोटा पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. याच्यासाठी म्हणून तुमचा काय प्लॅन? आजच आम्ही आता पोर्टल तयार करायचं हे केलं, एक बेरोजगार संस्था निर्माण करायची वेगवेगळ्या तालुक्यात वगैरे, आणि त्याला कनेक्ट आता हे नवीन मोठे उद्योग आहे ना त्याला जोडवायचे, आणि त्याचं एक पोर्टल तयार करायचं. त्याच्या माध्यमातून आवश्यकता आणि आपल्याकडे असणारे मुलं याचा ताळमेळ आम्ही आता जास्तीत जास्त 4-5 दिवसात आमचा ते पब्लिश होऊन जाईल, रजिस्ट्रेशन होऊन जाईल, आणि सगळं त्याच्याशी जे बाहेरून आलेलं पोरं आहे आणि आता यूपीचे बिहारचे तिकडे गेले, तर अशा वेळेस कंपनीला कमतरता पडू नये किंवा या संधीचा फायदा घेऊन आपल्या भागातले रोजंदारी कसे देता येईल, हा आमचा प्लॅन चांगला व्यवस्थित तयार झाला. दुसरं असं का आता आपण धुळ्यावर त्याला हे द्यायचं, बियाणं आणि खतं द्यायचं, तो सुद्धा बऱ्यापैकी आम्ही हाताळतो आहे. जुने जे काही आहे आपण पाहतो कृषी मित्र आहे, जुने आंबे जे आहे गोड आंबे, त्याचा आमचा आता आम्ही कलमा एकत्रित करण्याचा प्रयत्न करतो आहे. का जुने आंबे खूप गोड होते, त्याला चांगली ओळख पण होती त्याचाली, तर आंबे पुन्हा आमराई त्याला पुन्हा जिवंत करता येईल का, त्याला पुन्हा उभं करता येईल का, याचा एक आम्ही प्रयत्न करतो. आणि कृषीमध्ये कृषीचं जसं गणेश मंडळ आहे, दुर्गा मंडळ राहतात, भीम मंडळ राहतात, शिवमंडळ राहतात, तसे आता कृषी मंडळ तयार करायचा आमचा युवक जे आले नवीन काही BSc झालेले शिकलेले प्रवसन. का आता काय झालं कृषीमध्ये जे गॅप आहे हा सुशिक्षित तरुणाचा फार कमी आहे, म्हणजे शिक्षित तरुणाचा फार कमी आहे. म्हणजे ज्याचा 8 वर्ग नावपास झाला असन, 12वी जमली नसन, शिक्षण जमलं नसन, तो शेतीमध्ये आहे. आम्ही आता आवाहन करतोय का तुम्ही शिकलेले पोरं आले तर आपण सरकारला आव्हान निर्माण करू शकन, चांगलं मार्केटिंग उपलब्ध करू शकन, तर त्याचं जोड लागतं का तो पण प्रयत्न करतोय. मी शिकलेल्या लोकांनी पुन्हा गावाकडे येऊन आपलं काम करावं. कृषी पर्यटन आणि गाव पर्यटन ही कॉन्सेप्ट त्यातलेच आहे का? ते तेच माझं असं मत आहे का
आम्ही जे आता 20-25 एकरावर करतो आहे तर त्यातले 5-5 एकर भाजीपाल्यासाठी, 5 एकर फळं पिकासाठी, 5 एकर गाई आणि म्हशी याचं दूध चांगलं आपण असे 10-15 गावं कसे गुंतवता येईल. एका एका गावाला एक आणि नॅचरल म्हणजे एकदम शुद्ध माल, शेतीमाल लोकांपर्यंत कसा नेता येईल तो पण आम्ही आता याच्यात प्रयत्न करतो आहे. त्याला पैशाचा अजून आमचा चलाडवल त्याच्या योजना ह्या सगळ्या आखाच्या आहे, पण एक आमचा डोळ्यासमोर एक प्लॅन आहे. एक मधल्या काळामध्ये आरोप झाले की केंद्र सरकारकडनं दुजाभाव महाराष्ट्राला दिला जातो, पुरेसा निधी मिळत नाही आहे. तुम्हाला जाणवतात केंद्र सरकारच्या योजना आहेत त्या इम्प्लिमेंट होत आहेत व्यवस्थितरित्या महाराष्ट्रामध्ये, की त्यांच्या अंमलबजावणीवर फंड येण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स दिसतात? सरकार कुठलंही असू द्या, बजेटचं भाषण किंवा बजेटच्या तरतुदी आणि सामान्य माणूस हा मोठा विषय आहे. म्हणजे ही मोठी फसगत पण आहे. आणि ज्या दिवशी बजेट आणि सामान्य माणूस हा एका लाईनमध्ये येईन तेव्हा अच्छे दिन येईल. आता तसं काही चित्र नाही आहे. ते बरंच मधात घडत सगळं आणि बऱ्याच गोष्टी आता तुम्ही पाहता 15 लाखाची घोषणा झाली, मुद्रा लोन झालं, बऱ्याच गोष्टी आपण पाहतो आहे. किंवा आपल्या सरकारनं काही घोषणा केलेल्या असणार. मी पाहतो का मागच्या वेळेस अपंगाचा निधी वाढण्याचा घोषणा झाली, सुधीर भाऊनं केली. या वर्षाच्या 2 वर्षा अगोदर ते 1000 रुपये या वर्षी भेटत आहे. म्हणजे हा मोठा हे आहे. ते पाठपुरावा केला आम्ही, आंदोलनं बैठकी झाल्या, आंदोलन केलं, त्याच्यावर ते आत्ता सुरू झालं. तर हा मोठा घोषणा आणि अंमलबजावणी याच्यातली प्रचंड तफावत आहे. प्रशासकीय की संवेदना नाहीत म्हणून आहे? प्रशासकीय याच्यात मोठा कारणीभूत आहे. आणि सत्तेवाले काय करतं का घोषणा बऱ्यापैकी पक्षाच्या मजबूतीच्या बाजूनं करताना दिसतं. याच्यातून अर्थशास्त्र हा ते पण आहे. आणि दुसरं असं का आपला कार्यकर्ता उभा राहील का याच्यातून, हा एक मोठा त्याच्यातला विषय असतो. आणि त्याच्यामुळं खरा गरजू जो आहे ना तो त्याच्यापर्यंत जात नाही. पर्सेंटेज हा एक महत्त्वाचा विषय असतो सरकारमध्ये आल्यानंतर. तुम्हाला काही जाणवलं काय सरकारमध्ये आल्यानंतर एक आमिष दिलं जातं नेहमी किंवा सगळे गुंतलेले असतात आणि पर्सेंटेजचा धंदा चालतो? बऱ्यापैकी काही अप्रोच झालंय का कोण? अप्रोच होतात का काही कामं करून घेण्यासाठी? बरेच लोक येतात, कधी कधी आपले लेटर घेऊन जाते तर त्याची कल्पना पण नसतं आपल्याला. एखाद्या वेळेस आपला कार्यकर्ता किंवा जवळचाच माणूस येतं, पत्र द्या, आपण ते सही मारून, जसं आता तुम्ही आले मी सही मारली, मी काही ते वाचलं नाही पत्र. आता तो कार्यकर्ता आला ते वाचत बसतो म्हटलं तर त्याला असं वाटून विश्वास नाही काय. असं 10-15% हा विषय मला वाटते चालू राहतं आणि बरेचदा तसा प्रयत्न होते. पण एक असं ठरलं पाहिजे का जसं आता कोरोना आला आणि कोरोनामध्ये खरेदी सुरू झाल्या, मग बरेच एजन्सी आमच्याकडे आल्या का बा हे जर असं झालं तर आपलं जर टेंडरमध्ये आपलं तुम्ही बरोबर टेक्निकली आणि असं जर बसून दिलं तर मग एवढे पैसे त्याच्यातून वाचू शकतं, पक्षनिधी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. म्हटलं तू हे पक्षनिधीचा विषय करतो तर ते सगळं लोएस्ट आहे ना, सगळ्यात लोएस्ट त्यालाच भेटणार ते. नाही ते मग समजून सांगतात आपल्याला असं केलं तर असं होऊ शकते. तर ते त्याच्यातून आपल्याला माहीत पडतं का कसं करप्शन जात आहे. पहिले ह्या गोष्टी आम्हाला माहीत नाही पडायच्या, लांबून ऐकून. आता आम्हाला प्रत्यक्षात आता आपल्याला लक्षात आलं का याचा एक फायदा झाला, करप्शनाचे किती मार्ग आता टप्पे माहीत पडले. बरोबर आहे. पण तुम्हाला अशी भीती पण वाटते का की हे ट्रॅप पण असू शकतो, कधी आपल्याकडे कोणी अप्रोच व्हायला येत आहे आणि त्याची भीती वाटायचं काही कारण नाही, कारण आपण त्याच्यासमोर जाणारच नाही, तो विषयच आपला येणार नाही. त्याच्यानं तो काय एकदा माणसानं ठरवलं ना का आपण कुठं स्थिर व्हायचं आणि कुठं अस्थिर व्हायचं हे एकदा ठरवल्यानंतर ठरवलं त्याच्यानं काही विषय नाही आहे. पण बच्चू कडूंकडे आपण गेलंच नाही पाहिजे अशी पण भीती वाटत नाही या लोकांना की हे आता त्यांना काय होतं, काही कार्यकर्ते काही कार्यकर्ते सांगतो ते मी भेटून देतो भाऊ, तर तो पहिलेच कुठं असं होतं. काही लोक पण असतात ओळखीचे का, तर ते तेवढी भीती काही लोकांना अजूनही ते आपण कायम ठेवली आहे. माझं मी पत्र दिलं होतं का शालेय शिक्षण पोषणामध्ये जो एकाच लोकांना निविदा का जातं, ते मग नंतर देवेंद्र फडणवीसनं त्या पत्रावर विधानसभेत त्याची चर्चा पण घडून आणली होती.
तर मी ते पत्र दिलं होतं सचिवाला का एकाच माणसाला गेल्या 10 वर्षापासून का टेंडर जातं. तर ते काय झालं का आता आमचं सरकार आलं आणि ते टेंडरची प्रोसिजर सुरू झाली. तर जसं मी म्हणतोय का 3 रुपये किलो गहू देतो आपण आणि 2 रुपये किलो चावल देतो काय असेल ते. तर त्याच्यामध्ये जेव्हा ते आपल्या लाभार्थ्यापर्यंत जाते तर तेपर्यंत त्या 1 किलो मागं मला वाटते 25-30 रुपये खर्च झालेला असेल. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट हे घी सगळं त्याच्यातल्या मग सगळे ठेकेदार आहे त्याची काढणं आहे बऱ्याच गोष्टी तो स्वस्त धान्य दुकानदार आहे मग त्याच्यावरचा अधिकारी आहे हे सगळं असा तो 3 रुपये किलोचा गहू 25-40 रुपये 50 रुपये किलोपर्यंत जात असेल. ऑलरेडी 35-40 रुपयाला विकत घेतलेला असतो. हा. त्याच्या पुढे ही का 100-200 रुपयाचा गहू आपण म्हणजे त्या लाभार्थ्यांना देतो. तो मग त्या असं वाटतं त्या गरिबासाठी आहे का ह्या मधातल्या लोकांसाठी आहे हा प्रश्न अजूनही आहे. तर आपलं आमचं असं म्हणणं होतं की त्यावेळेस त्याला अनुदान देऊन द्या ना 2 रुपये 3 रुपये म्हणजे त्याला गरजेनुसार तो धान्य भाजीपाला विकत आणून काहीतरी दुसरं विकत आणेल म्हणजे गहूच खाल्ला पाहिजे असं का आहे तर दुसरं पण खाईन ना. तर मी पत्र दिलं आहे ते छगन भुजबळ साहेबांना का भाऊ याच्याऐवजी दुसरं काही आपलं डायरेक्ट रोख रक्कम का देता येत नाही. पोषण आहार इतर लोकांच्या पोषणासाठी न वापरला जाता लाभार्थ्यांच्या पोषणाला राहिला पाहिजे. हा हे त्याच्यातलं मोठी सर्कस आहे ती त्याच्यावर ते तोडण्याचा प्रयत्न. पण असं किती ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे म्हणजे आपण बघताना जाणवतं की एवढं न्यू नॉर्मल म्हणून जे आपण बघतो ते नॉर्मल नाही आहे. आता ते डिजिटल शाळा त्या तर म्हणजे एकदम बोगस कार्यक्रम आहे. म्हणजे ते विद्यार्थ्यासाठी मला तर वाटते दुरून नाही मग ते असं एक असं फळा आणून देतं स्मार्ट बोर्ड ते मग त्याच्या बऱ्याच शाळांमध्ये मी पाहिलं अमरावतीमध्ये ग्रामीण भागामध्ये ते कव्हर करून ठेवलेलं आहे. ते महत्वाचं आहे पण त्याच्यातला ते झालं पाहिजे त्यातला विषय नाही आहे पण त्याच्यातला जो करप्शनचा भाग आहे ना तो खूप आणि त्याच्यातली जे बोगस मटेरियल देण्याचं काम आहे ते खूप बोगस आहे. म्हणजे आता मला वाटते मधात सोलर दिले होते इथे कुठे धारणीला ते काय होतं वसतिगृह वगैरे ते हवेनं उडून गेले हे मग आता ते नंतर दिसतच नाही ना असं बऱ्याच याच्यात आहे. मग माझं असं म्हणणं आहे का बँक एक जर चांगलं केलं ना सरकारनं का खात्यामध्ये डायरेक्ट पैसे टाकून दिले जे काही असेल ते तो जर केलं ना खात्यात टाकून देण्याचा प्राग तो खूप मला वाटतं करप्शन थांबून आणि पैसे खूप वाचून परचेस मध्ये तुम्हाला दिसतंय की अजूनही ते काही ट्रॅकवर आलं नाही. तुम्हाला असं वाटतं की बच्चू कडू या सरकारमध्ये आहेत तर त्यांचा काय इम्पॅक्ट आहे मग बच्चू कडू सारखे नेते आमदार सरकारमध्ये आले तर बदलेल असं एक समज सगळ्या लोकांचा सामान्य सामान्य असतो आणि कदाचित बच्चू कडूंचाही असेल की मी गेल्यानंतर काहीतरी बदलू शकेन. आता तुम्हाला वाटतंय का तुम्ही काही बदलू शकताय? नाही एकदम बदलणार नाही एकदम म्हणजे आता 6 महिने झाले त्यात कोरोना आला त्याला निश्चितच त्याला बदल करण्याचा आपला काय होतं कार्यक्रम आहे. मला समजायलाच किमान आता 2-3 महिने एक गोष्टी समजत आहे आणि समजायच्या अगोदरच बॉम्ब टाकला तर तो आपल्या अंगावर नाही आला पाहिजे. तो पण महत्त्वाचा आहे. तो आपल्या अंगावर आला तर मग बॉम्ब टाकणाराच मेला बाबा गोरा खेळण्यासारखं जसं झालं मग त्याला व्यवस्थित आत्मघातकी असं नको. ते माझं असं मत आहे का त्याला थोडंसं आपण अधिक आहे त्याच्यात समजण्याच्या बऱ्याच गोष्टी बाकी आहे आणि मला वाटतं उद्धव साहेबांवर ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात आणून दिल्या तर काय होतंय का आमचं 15चं अधिवेशन संपलं आणि कोरोना लागला. वास्तविक हे सगळं आम्ही लिहून ठेवलं का कुठं काय बदल केल्या पाहिजे. म्हणजे टेंडर पद्धती जर बंद झाली तर किती पैसा सरकारचा वाचू शकतं तर ते आपण मांडू ना. आपण लक्षात तर आणून देता येतं आणि मग नंतर काय ऍक्शन घ्यायचं ते आपण करू. तुमची लढाई खऱ्या अर्थाने आता कोरोनानंतर सुरू होईल. हां बिलकुल. आपण बच्चू कडू यांच्याशी चर्चा करत होतो. सत्तेमध्ये आल्यानंतर बराच त्यांना कमी वेळ मिळाला आहे त्यामुळे मंत्री म्हणून त्यांच्याशी गप्पा मारताना माझ्याकडे सुद्धा विषय कमी आहे. त्यांची आंदोलनं मी कव्हर केलेली आहेत त्यामुळे आंदोलनाचे विषय मला माहीत आहेत. तेच बच्चू कडू आपल्या सरकारमध्ये आल्यानंतर आपला प्रभाव पाडू शकतील का कोरोना नंतरची परिस्थिती कशी असेल या सगळ्या मुद्द्यांची त्यांची आखणी आपली तयार आहे.
आपण निश्चितच त्याच्यावर थोडंसं लक्ष ठेवू, वॉच ठेवू. बच्चू कडू सुद्धा सिस्टीम बनणार नाहीत याच्यासाठी सुद्धा आपण काम करू, कारण सिस्टीम ही फार अकराळ विकराळ असते, ती प्रत्येकाला आपल्या कह्यात घेत असते. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बच्चू कडूंचा वेगळा प्रभाव सुद्धा दिसेल. त्यांची कोरोनाचा संघर्ष, कोरोनाच्या नंतरचा पुन्हा एक जो संघर्ष वाढून ठेवला त्याची तयारी, या सगळ्याची चर्चा तुम्हाला कशी वाटली आम्हाला निश्चित लिहून पाठवा. तुमच्याकडे सजेशन्स असतील, त्यानंतर सूचना असतील तर जरूर पाठवा. आम्ही पुन्हा एकदा या सूचना आणि प्रतिक्रियांसहित तुम्हाला उत्तर द्यायला येऊ. धन्यवाद. धन्यवाद बच्चू कडूजी. नमस्कार.